यात्रा उत्सव झालेला आहे। यामध्ये सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे। शांततेच्या मार्गावर चालू काय बंदोबस्ताच्या बाबतीत काय नाही? सदर वर्षी जयबनशहा वली दर्गा उत्सव तसेच गैनीनाथ महाराज पालखी यात्रा उत्सवच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे आणि अजिंठा पोलिसांच्याकडून बंदोबस्त देण्यात आलेला आहे। यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ, होमगार्ड्स, RCP यांचा बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे आणि शांततेत उत्सव सुरू आहे। तर यापूर्वी आता श्रावण मास निमित्त अमृतची संस्थान या ठिकाणी आपला बंदोबस्त त्या ठिकाणी पोलिसांचंही होतं। आता आगामी याच्यामध्ये आजचा उत्सव असेल, आता गणपती, याबद्दल तुम्ही काय? मागे एक कावड यात्रा जी निघाली होती आणि त्यामध्ये आमसरी या ठिकाणीपर्यंत ती कावड यात्रा गेली होती। त्यामध्ये देखील जे काही सहभागी झालेले तरुण होते यांनी अतिशय शिस्तीने सहभाग घेतला होता आणि पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी होता। तर आगामी काळामध्ये गणेश उत्सव आहे, तर नक्कीच त्या दृष्टीने पुरेपूर बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवला जाईल आणि येणारा गणपती उत्सव हा शांततेत पार पडेल त्याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाईल। गणेश उत्सवानिमित्त पोलीस दलातर्फे काही एक गाव एक गणपती असेल किंवा स्थानिक मंडळ यासाठी काही सूचना जारी झालेल्या? तो आपण एक गाव एक गणपतीसाठी नेहमी प्रयत्न करतो, कारण त्यामुळे गावामधील तरुण एकत्र येतात, विचारांचं देवाणघेवाण होते। मात्र त्या पद्धतीने काही गावामध्ये नक्कीच ही योजना यशस्वी झालेली आहे आणि काही गावामध्ये मात्र नक्कीच वेगवेगळे जरी गणपती मंडळ असले तरी त्यांच्यामध्ये एकोप आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्याकडे आयोजित होतात आणि नक्कीच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त पुरवेल आणि सर्व उत्सव शांततेत पार पडेल याची काळजी घेईल।